त्याला दुःखाचे घाव सोसावे लागतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी असा एक बुवा आहे, मला खोटं सहन होत नाही. नेहमी मी सत्याच्या बाजूने असतो. माझ्यावर खूप या हरिनामाच्या माध्यमातून आघात झाले, पण असे साक्षात जागृत देवस्थान सिंधुदुर्गासहित संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे लुकी बुवा काही संपला नाही. परमेश्वराच्या कृपेने वर्षाला 150 ते 250 कार्यक्रम करतो आम्ही.
अर्थात धुरी बुवांसारख्या मोठमोठ्या बुवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे तेवढा टेन्शन नाही. रुपवरी घेऊया.
सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रघुमादेवी वरहा रघुमादेवी
अभिमान आणि स्वाभिमान आहे. मला एक सांगायचं की बुवा आमचे छत्रपतींवरती फार सुंदर सांगतात. त्यासाठीच त्यांना मी सांगितलं बुवा तुम्ही दुसरी बारी करा, कारण माझ्या तरुण वर्गाला आणि भगिनींना समजलं पाहिजे की छत्रपतींनी 50 वर्षामध्ये काय केलं. आणि ज्याला छत्रपतींचा इतिहास माहिती नसेल त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या छत्रपतींचा उदो मात्र या तरुण पिढीने केला पाहिजे. लक्षात ठेवा, कारण आपल्यासाठी खूप त्यांनी केलंय, म्हणून आपण गुण्या गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये जाणतोय. आणि म्हणून एक दोन गाणी फक्त मी त्या आधारे म्हणतो आणि मग गजराला 100% समाज प्रबोधन थोडक्यात करेन, कारण वेळ आपल्याकडे तेवढा नाहीये. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवावरचा गुंज कोयना भद्रा गोदावरी, कमलाचे भरती पाणी मातीच्या घागरी, विमतरीच्या रंजनाया, विमतरीच्या रंजनाया, प्रभुतेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कितीला भार तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्वलाच्या सुरधानीला नभामध्ये ती दिवा, सह्याद्रीचा दिवस करतो, सह्याद्रीचा दिवस करतो, शिवचंद्राचा कधीतरी तुळ नागपुंजया महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज इथे गाजले, हो काका वाडीत कोण झोपणार नाही तुमच्या घराकडे कोण झोपले तरी म्हणतात मनातल्या मनात मी उगाच बॉम्ब काय माहिती बघ तू बॉम्ब हा नाही पण खरोखर सांगतो, दोन्ही व्यक्तींशी मगाशी माझं बोलणं झालं, एवढी त्यांना भजनाची आवड आहे, भजनावर त्यांचं प्रेम आहे. खूप भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि अशीच सेवा याही पेक्षा मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी घडवत अशी प्रामाणिक इच्छा माझी आहे. हे सोपं नाही आहे हो, एवढ्या लांबून माझं 4 तास प्रवास, त्यांचं बिचाऱ्यांचं 6 तास प्रवास, पण त्यांची बिदागी पण ताट असते बहुतेक. भेदभाव करू नको काका. हा पैशात कधी नाही पाप असतात का त्यांना 4 पैसे कमी दिलास म्हणून ते नाराज होते नाही, कारण त्यांचे सगळे जे इलियत ना ते कमवते होत. माझा काय नाही हो, सांगा ना ते आमचा गुरु समाज आहे, ते मला काय बोलणार नाही, कारण लहान मूल जरी मांडीवर लहान केले मांडी कापून टाकूची असता, त्याच्यामुळे ते माका काय बोलणार नाही. माझ्या वडिलांसमज असत ते, माझं खूप ते रिस्पेक्ट करतो. काय योगेश? हा
नामभंजन झालं. डोलत राजे इथे गाजले, डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. म्हणला होता एक द्याला एक गावर, एक द्याला एक गावर, एक गवतार गळावर. एक गावर, एक गवतार गळावर, एक द्याला एक गावर, एक गवतार आश्रमावर गेली आहेस काय का? मला रे I
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजराला सुरुवात करतो. गजराच्या माध्यमातून 4 शब्द 100% चांगले सांगेल. तरुणांनी, मी इथल्या तरुणांना कुठल्या वाईट काय बोलत नाही, पण सध्याची पिढी 50 ते 60% पिढी कशी बिघडत चालली आहे मोबाईलमुळे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतोय. बालपण आलं ते रांगण्यात गेलं, तरुणपण झालं संगतीनं झालं, तरुणपण मेलं. काय अर्थ अशा जगण्याला, काय अर्थ अशा जगण्याला. आता म्हातारपणी म्हणे धाव देवा. काय बालपण गेलं रांगण्यात, संगतीनं सारं तरुणपण मेलं. आणि अशा जगण्याला काय उपयोग आहे हे माझ्या तरुण वर्गाने आता लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा म्हातारपण येईल तेव्हा मग आपल्याला वाटेल की आपण काहीतरी चुकतोय, आणि तेव्हा मित्रांनो वेळ निघून गेलेली असणार. आज मी त्या दत्तगुरूंना स्मरून सांगतो, या मी हरिनामात जर आलो नसतो तर आज मी सुद्धा कुठेतरी गटारातच असलो असतो. तशा माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार होते, म्हणून आज या तुमच्यासारख्या सज्जन लोकांसमोर आम्ही 2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, बालपण आलं, मला मॉनिटरला लेवल पाहिजे, आउटपुट कमी असला तरी चालेल. हॅलो 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 हॅलो. बालपण आलं ते रांगण्यात गेलं, संगतीनं झालं, तरुणपण मेलं. काय अर्थ अशा जगण्याला, काय अर्थ अशा जगण्याला. आता म्हातारपणी म्हणे धाव देवा, सांभाळी तुम्ही. काय अर्थ अशा जगण्याला, काय अर्थ अशा जगण्याला. आई वडिलांनी लाडानं वाढवलं, पण जेव्हा तरुण होत गेला, तरुण होत गेला तेव्हा त्याला आई वडिलांचा विसर पडला. 16-17 वर्षाची मुलगी झाली, 16-17 वर्षाची. मी इथल्या भगिनीला बोलत नाही, पण सर्रास सध्याचा विषय जो चालू आहे त्यावर बोलतोय. कारण मुलीला बोलण्याचा माझा तेवढा अधिकार नाही. मी 3 मुलींचा बाप आहे, बुवा भाग्यवाला आहे, 2 मुले मुलगी. मी बघितलं होतं तिसरो झील होता काय. पहिली 2-4 10 वर्ष थांबलोय, त्याच्यात 5 वर्ष ग्रामपंचायतीत गेली सदस्य म्हणून. असा भरपूर बुवा सांगत नाही, मीच सांगतो. त्याच्यात 5 गेली, परत म्हटलं ट्राय टू सम टाइम, लावलंय गाणी 3 ठेवली. तर असू दे, तरी पण मी खुश आहे. माझ्या 3 मुली नक्षत्रासारख्या आहेत, तिघांना मी भागवतोय. आजच्या भगिनीला सांगतोय, तुम्हाला एवढी सध्या किंमत आहे. 70% मुली आहेत, 70%, आणि 100% मुलगे आहेत. किती? 100%. सरासरी महाराष्ट्राची 30% मुलगे लग्नाशिवाय नव्हते होत. किती? 30%. फक्त तुम्ही वाहवत जाऊ नका, आई वडिलांच्या आज्ञेत राहा. कुठलाही आई बाप तुमचं नुकसान भगिनीनं करणार नाही, माझं प्रामाणिक म्हणणं आहे. कुठलाही आई बाप तुमचं नुकसान करणार. आपण काय करतो, 16-17 वर्ष झाली की आपल्याला
आई वडिलांचा विसर पडतो. हे असे दोन बाजू कसं खवूर करतो, खवूर गॅस काढतो. बापूस मेलो आज असो आणि हय राजकारण केसाचा आणि नाक्यावर उभे राहतले पोरींचा कॉलेज सुटला काय आणि मग गाणं त्यांचा योगेश गाणं त्यांचा तो घडी घालता हा घडी इसकडत चालली हा. चला रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला सांग कधी. हे वेड्या असा ती म्हणता हो. यांचे फोन बिन एवढे रात्रीचे चालू असतो 2-2 वाजता. मला चॅटिंग बिटिंग काय हल्लीचे मुली करतात ना आमचा काय कळतच नाही. 2-2 वाजता त्यांची चॅटिंग. तू कसा आहेस, तू सांगतोय मी तुझ्या आठवणी झुरतो आहे. काय आपले ना देवाचा येळाचा बघा होता तेव्हा तिथे बघा. आमचा वय संपला आणि जळले ते मोबाईल. होय तो सांगता मी तुझ्या आठवणी झुरतो आहे, मला तुला पाहावं असं वाटतंय. विचारो बापूस आपण ना नोकियाचो 800 रुपयाचा मोबाईल 8 दाबल्यानंतर 9 बाहेर येतात तेव्हा शपथ सांगते खोट्याला आणि नाही इले बाहेर ना त्यालाच नाही एवढा बोलला. तुमची दोघांची भीती आहे, बाकी काय नाही. तर 9 नाही बाहेर दिले ना तर तो बिचारो पिनान बाहेर काढता. पण आपली मुलगी समाजात उठान दिसा होई म्हणून 20-20, 22-22, 30-30 हजाराचा मोबाईल चांगलं घेऊन देता. कशा समाजात आपल्या मुलीत कोण कमी म्हणता नाही. पण ही मुलगी काय करता तर प्रत्येक मुलीन ठरवूचा. आज 16-17 वर्ष झाली त्या मुली त्या बापाचो आईचो विसर पडता भगिनी. पण 9 महिने उठी वाढवून तुमका 18 वर्ष तळ हातात त्या फोडाप्रमाणे सांभाळणारे ते आई वडील असतात. लक्षात ठेवा. कोण नसतात हे शायनर असतात ना, हे रस्त्यापुरती असतात. बरं त्यांची एवढे स्टायलिश सध्या होत. त्यांची कमार असता 38ची आणि जीन्स त्यांची असता 40ची. ते देवाच्या समोर जर वाकले ना पाया पडत तर पाठच्यानं देवाच्या दर्शन घेऊन परिस्थिती आहे. तरुणांचा राग एक मी बोलतोय की जो पण ह्या खरा हा देवाच्या पण पत्रावळी वाढलेली आणि त्या पंक्तीचं ते जेव पडू लागले ना तर पाठचं बोलून तुझं जवान ही परिस्थिती हा. हे स्टाईल हो त्यांचे पॅन्टी होय घपरार फाटलेले जसं काय बॉम्ब स्फोटातूनच होईल हा. पूर्वी एखाद्या मुलाकडे जर जीन्स मिळत नव्हती तर शेजाऱ्याकडून बाप आणून द्यायची जीन्स. तेव्हाची किंमत 500 रुपये, आता 5-5 हजार फाटलेल्या पॅन्टींचा. मुलींची स्टायलिंग आहे. आता इथे आल्यावर मला खरोखर सांगते म्हणून मी वाईट काय बोललोय ना, समाधान वाटलं मला. नाही तर हल्ली काय मुली जे टाचके कपडे घालतात ना हे का सुद्धा 50% बलात्काराक जबाबदार असतात त्या मुली. आणि ते जबाबदार त्यांचे आई वडील असतात. ते असतात की आई असतात. माझं रोखोक म्हणणं असा हा. बघा तुम्ही हे तोकडे असे कपडे घालतात आणि रेल्वे मागे ते मुंबईत जायचं होतं. रेल्वे आता बघणाऱ्यांची नजर टाकली राव अशी ती वर त्या दांडच्या हात लावतो. बरं ह्या त्यांचा तोकडा मग एका हातात परत खाली करतो. मग तोकडा घालूच तिच्या वया. मग त्यांच्याकडे वाईट नजरेने बघितलं तर काय तरुणांची चूक हा माका सांगा. मग तुम्ही भरगत आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, जिजामाता सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ यांचे कपडे कसे होते बघा. पूर्ण शरीर झाकलेलं. आजकाल जे काय स्टाईली इले होत आणि माता भगिनींच्या बाबतीत ते काय बोलातच नको. त्यांची साडी तसं त्यांचं ब्लाऊज. माझ्या बायकोवरून सांगते टिकली एवढी टिकली ती टिकली काढून काहीतरी आरशाला चिटकवतात. मग भाऊ तो विचारू 3-3 महिने त्या आरशाला असतात. बरं मी म्हणते आरशाला ठिका बाथरूमात पण चिटकवलेलो असतं तर 3-3 महिने वाचकावर पडा ते मारता. मग मी बायको माझ्या पोटाला सांगा ज्या खरा. पूर्वीच्या स्त्रिया बघा तुम्ही मोठा कुंकू भरायचे म्हणून त्याच्या नवऱ्याचं आयुष्य 90-90, 100-100 वर्ष असतं असायचा. म्हणून मी माझ्या बायको सांगले हो मला थोडे दिवस जगाली. त्या दत्तगुरुकाच म्हणून सांगते मी थोडे दिवस मला जगाली. थोडं तरी मळवट म्हटला होय भर हल्ली भरू लागला वाईट ही परिस्थिती हा. म्हणून भरगच्च कपडे वापरा. आपली हिंदू संस्कृती हा. हिंदू संस्कृतीप्रमाणे मी असं म्हणत नाही मुलींनी नऊवारी नेसा म्हणून. पण पंजाबी ड्रेस आपल्या इथं व्यवस्थित आहेत त्या पद्धतीने वागा ना.
आता ह्या तुम्ही म्हणता घेऊन गेलो आमच्यावर किती घासारता. आज प्रबोधन करण्याची श्रद्धा वालकर नावाची मुलगी आपल्या मुंबईतून एका नराधमाने दिल्लीला पळवून नेली. त्या श्रद्धाचं म्हणणं काय होतं की तू फक्त माझ्याशी लग्न कर. त्या नराधमाने दिल्लीला नेऊन एक फ्रीज विकत घेतला आणि त्या मुलीचे 35 तुकडे केले आणि एक एक तुकडा नेऊन फ्रीज मधला काढून तो अरण्यात नदीत वगैरे फेकत राहिला. मित्रांनो मला सांगा याला प्रेम म्हणतात का? असे नराधम सुद्धा समाजात आहेत. म्हणून भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही म्हटल्यावर काचेचं भांडं आहात, प्रामाणिक राहा. आपल्या आई वडील तुमचं नुकसान करणार नाहीत अजिबात, मी तुम्हाला खात्री देतो. तुमचं सुख तेच आई वडिलांचं सुख आहे. असं मी प्रत्येक बारीला युट्यूबच्या माध्यमातून बघा मी हेच प्रबोधन करतो. पुढे चला. आई बाप म्हातारा असतो. आई बाबाने शिस्तीसाठी एखादी गोष्ट सांगितली तर तो मुलगा वडिलांच्या अंगावर धावून जातो. लक्षात ठेवा, कारण त्याच्या अंगात रक्त असतं पण त्याला माहिती नसतं याच बापाने मला लहानाचं मोठं केलेलं असतं. पण त्याच मित्राला, अशा मित्राला माझं सांगणं आहे की आज तुम्ही आई वडिलांच्या अंगावर धावून जाल, कारण या पूर्वी चालायचं या जन्मामध्ये करायचं आणि त्या जन्मामध्ये फेडायचं. या कलियुगामध्ये तसं होणार नाही. या जन्मामध्ये करायचं आणि या जन्मामध्ये फेडायचं आहे. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना त्रास दिलात तर तुमची मुलं तुम्हाला 7 पटीने त्रास देणार आहेत म्हातारपणी. ऐका, अंगात व्याधीला मंदिर कधी देवाची शरण गेला, देवाची शरण गेला. सकाळ दुपार संध्याकाळ, जसं लहानपण तरुणपण आणि म्हातारपण सगळ्यात बेकार असतं ते म्हातारपण असतं. लक्षात ठेवा, आपली जी बायको असते ती तरुणपणामध्ये आपल्याला एक वेळ बायकोची गरज नसते. लक्षात ठेवा, पण खरी गरज असते आपल्या धर्मपत्नीची ती म्हातारपणी. सगळ्याच सुनांची गॅरंटी नसतात. सगळेच सुना आपल्या सासू सासऱ्यांना बघतीलच असा नाही. सुरुवाती लगीन झाल्या मात्र आई म्हणतले काय, पप्पा म्हणतले काय, आणि मग एकदा कलर दाखवून सुरुवात केल्या, रंग दाखवून सुरुवात केल्या, काय मग भावाक सांगतली तो जो थेरडो आणि थेरडी हाणलं त्या दिराकडे नेऊन ठेव. माका जमाचा नाही या सध्याचा कलियुगा. ऐका, कापे शरीर थर थर थरा, वृद्धपणाचा हा अवतार, हट्टा करतील लहान पोर, हरिनामा विना व्यक्त झाल, हरिनामा विना व्यक्त झाल, हरिनामा विना व्यक्त झाल. मोठे मला कसा प्रॉब्लेम होतो. मुखात नावलर देहात काम, मुखात नावलर देहात काम, संतुष्टाचा दंगला, संतुष्टाचा दंगला.
दिगंबराला वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी गजर घेतो. पहिली वारी
मला वाटतं 5 ते 6 मिनिटं उशीर झालाय. अर्थात मी काय वायफळ बडबड लावलेली नाही. माझ्या मुखातून या बारीच्या माध्यमातून तर बुवाना एक शब्द गेला नाही. आणि बुवाने ज्या ठिकाणी माझं चुकलं असेल त्या ठिकाणी नक्की कान धरला तरी चालेल, पण 2 तासाच्या आतमध्ये. स्वामी समर्थ माझे आई मला ठावल्या माई. स्वामी समर्थ माझे आई मला ठावल्या माई. स्वामी समर्थ रे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ रे, स्वामी आहेत श्री योगेश सामंत. त्याचप्रमाणे धन्यवाद. नमस्कार, सुस्वागत आणि धन्यवाद. सर्वप्रथम उपस्थित मायबाप भद्रसिंगांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ग्रामस्थांनी 3 दिवसांचा जन्मोत्सव आयोजित करून आज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी प्रसादी भजन मंडळ मुंबई यांना या ठिकाणी जमलेल्या मायबाप भद्रसिंगांची अनमोल अशी सेवा करण्याची सुसंधी दिली. त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ, त्यांचे मंडळाचे पदाधिकारी, मित्रमंडळी, शेजारी पाजारी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानून अखंड जगताचे दैवत गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामी आई जगदंबा, मुंबईची देवी मुंबादेवी महालक्ष्मी आणि
ग्रामदेवता, माझी गुरुदेवता, माझी पितृदेवता, मातृदेवता श्री वासुदेवानंद सरस्वती देवी स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वर्गावर सुंदर निसर्गरम्य कोकण भूमी बनवणाऱ्या भार्गवाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून भारत देशाच्या सीमेवर तुम्हाला सर्वांचे संरक्षण करणारे नौजवान सैनिक आणि त्यांचे कुटुंब त्यांनाही सुद्धा मानाचा मुद्रा करून सुरक्षेच्या वैभव भव्य ठिकाणी आशीर्वाद देतो आणि हरिभक्ताला सुरुवात करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद. तसेच माझ्या जोडीला सिंधुदुर्गाची शान सुप्रसिद्ध पहाडी आवाजाचे बादशाह, तार सप्तकामध्ये सहज आवाज लावणारे आमचे मित्र सन्माननीय संदीपजी रोटे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. फक्त फरक हा बोनी सांगितले या मुंबईचा वांगड्या नाळाचा पाणी नटत होते, मनातले पावडर बिवडर लावत होते. माझी भाषा बघा, मुंबई राहा 35 वर्ष मुंबई राहते. माझी भाषा बघा, मुंबईची भाषा, त्यांची भाषा बघा. आणि मी मुंबईत होता तर मला वाटते तुमका बघा, त्यांच्याकडे बघला तर खरं शाल बिल जॅकेट बिकेट घालून नवरं वाटता आणि म्हणतात मग 3-4 वाजून तयारी करा तिसऱ्याची, चौथ्याची, घेराची. हरकत नाही, बंदरा सुरुवात करूया. मजेचा विषय आहे, पण आज या ठिकाणी खरोखर आयोजन या कार्यक्रमाचा उत्तम केल्याबद्दल ग्रामस्थांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. या ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. खूप मेहनत केली या कार्यक्रमासाठी. युट्यूब वाल्यांना विनंती आहे, माझं एकही गाणं युट्यूबला जाता कामा नये. तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही रेकॉर्डिंग करा. आमचं चॅनल आहे धुरी ब्रदर्स, आम्ही गाणी टाकतो. राग मानून घेऊ नका, मात्र अजिबात राग मानायचा नाही. तुम्ही ऐका, तुमच्या मित्रांना ऐकवा. धन्यवाद.